कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकारण, समाजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि बरच काही। आपण पाहताय कोकणातील वेगवान न्यूज चॅनल KK न्यूज कोकण। शिवाजी महाराजांनी ज्यावेळी किल्ले तिथं छत्रपती झाले, राज्याभिषेक सोहळा झाला, दुर्गराज रायगड किल्ल्याने सुद्धा दुःख पाहिलेलं आहे। शिवाजी महाराज इथं वारले। 2007 ला जेव्हा मी शिवराज्याभिषेक 6 जूनला मी सगळ्या शिवभक्तांनी सुरुवात केला आणि त्यावेळी मला वाटलं, शिवभक्तांना मला मुद्दाम सांगायचं, आपल्या मनातलं मला बोलायचंय। मला वाटलं की आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो, पण हे एवढंच करायचं का आपण? मी त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे कार्यक्रमाला। मी राजकीय काय बोलणार नाही, राजकीय बोलायची माझी इच्छा नाही, हे राजकारणाचं विचारपीठ सुद्धा नाहीये। मी देवेंद्र फडणवीस सांगितलं, तुम्ही इथं यायला पाहिजे, मोकळ्या हाताने यायचं नाहीये। आम्हाला शिवभक्तांचा पहिला म्हणजे दुर्गराज रायगड किल्ल्याचं संवर्धन जतन करायचं असेल तरच इथं पायथ्यानं येऊ नका। किती खर्च केला होता। मी त्यांच्या मागे लागलो आणि रायगड प्राधिकरणची स्थापना झाली। मुंबईत अनेक लोक बसतात आणि टीका टिप्पणी करण्यासाठी माझ्यावर, आता सध्या त्यांना संभाजी छत्रपती चालत नसेल म्हणून टीका टिप्पणी करतात, माझ्यावर या जरा चालत। त्यांचा सुद्धा मला मनापासून आभार व्यक्त करायचा आणि आभार ह्याच्यासाठी व्यक्त करायचा आहे, तुम्ही ऊन वारा पाऊस काही पाहिला नाही। इथं जेवणाची सोय काय होते आम्ही आमच्या परीने करतो, पण जेवणाची सोय काय असेल ते तुम्ही पाहिलं नाही। ते तुम्ही पाहिलं, कुठं हजारो किलोमीटर लांब सगळे शिवभक्त शिवाजी महाराजांना वंदन करण्यासाठी इथं येतात। काल संध्याकाळचा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर मी इथं निघालो होतो खाली रोपवेच्या मार्गाने, लोक कसे झोपले होते। मला नाही वाटत हे असे कुठं झोपू शकतात। म्हणजे पाऊस आला तरी भिजून झोपायचं। आपण सलाम करतो, मी तुम्हाला सलाम करतो। म्हणजे मला स्वतःला आज वाटली की आपण जाऊन त्या पलंगावर झोपायचं, आपण सुद्धा इथं झोपायला पाहिजे त्यांच्या बाजूला। मला सुद्धा वाटलं की आपण सुद्धा एक तंबू टाकून, किती तंबू होते, एक 500 बाय 1000 तंबू होते खाल, त्या 500-1000 तंबू मध्ये माझा सुद्धा कुठेतरी तंबू लावूया। पण पुढच्या वर्षी माझा विचार आहे की तुमच्या तंबूमध्ये सुद्धा संभाजी छत्रपतींचा सुद्धा तंबू असणार। नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है, इसके लिए चाहिए मेहनत, लगन और भरोसा। और इसी भरोसे के साथ टैबा कैटरर्स एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन, जैसे वेडिंग के लिए, प्री वेडिंग के लिए, हल्दी कार्यक्रम के लिए, बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की सुविधा। फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं, बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर। तो देर किस बात की, बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें।